सोलापूर शहरातील नई जिंदगी परिसरात घडलेल्या मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मोबाईल पाहत शांतपणे बसलेल्या दोन युवकांवर कोयता व लोखंडी रॉडनं हल्ला करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। या घटनेत फरहान आसिफ ठुमके व मुस्तफा जाकीर शेख हे दोघे युवक जखमी झाले असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी पीडित कुटुंबियांनी केली आहे। जखमी युवकांनी दिलेल्या माहितीनुसार ते दोघे नई जिंदगी परिसरात बसून मोबाईल पाहत होते। त्यावेळी अचानक सैफ मखदूम शेख व जैद शानूर शेख इथं आले। सुरुवातीला दोघांनी शिवीगाळ करत वाद घालण्यास सुरुवात केली। त्यानंतर त्यांनी कोयता व लोखंडी रॉड आणून दोन्ही युवकांवर बेदम मारहाण केली। या हल्ल्यात दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याचं सांगण्यात आले। या घटनेनंतर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित आरोपी परिसरात वारंवार दादागिरी करत असून नागरिकांना त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आलाय। हे दोघे विनाकारण लोकांना धमकावत व मारहाण करतात, यामुळे परिसरातील नागरिकही त्रस्त झालेत अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान जखमी युवकांच्या आईने भावनिक प्रतिक्रिया देताना पोलीस प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे। सीपी साहेब, हमारे बच्चों को इंसाफ दो, आरोपीवर कडक कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे। तसेच परिसरात वाढत चाललेल्या गुंडगिरीवर तातडीने नियंत्रण आणावे अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे।